मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षांच्या आपल्या शिष्याची गोरखनाथांची कठोर परीक्षा घ्यायची ठरवली. ते म्हणाले, गोरखनाथ, मी खूप थकलो आहे व मला खूप भूक लागली आहे. तेव्हा तू एकटाच जाऊन कुठेतरी भिक्षा मागून घेऊन ये. तोपर्यंत मी तेथेच या वृक्षाच्या छायेत आराम करतो. गुरु आज्ञा शिरसावद्य म्हणून गोरखनाथ लगेच भिक्षेसाठी निघून गेला. तो तेथे बाजूलाच असलेल्या एका घरी गेला. माई भिक्षा वाढा असे म्हणताच त्या घरातील बाईने त्याला पंचपक्वान्नांची भिक्षा वाढली. कारण तिच्या घरी काहीतरी कार्यक्रम असल्याने तिनं त्याला ती भिक्षा वाढली होती. गोरखनाथने ती भिक्षा खूप श्रद्धेने आपल्या गुरूंना नेऊन दिली. मच्छिंद्रनाथांनी ती सर्व भिक्षा एकट्यानेच ग्रहण केली, पण तरीही त्यांची भूक शमली नाही. ते गोरखनाथाला म्हणाले, मला ते पक्वान्न खूप आवडले आहे आणि मला ते अजून हवे आहे. ते ऐकून गोरखनाथ परत भिक्षेसाठी त्याच घरी गेला आणि परत माई भिक्षा वाढा असे म्हणताच ती बाई बाहेर येऊन त्याच्याकडे संशयाने पाहू लागली. कारण तिने थोड्या वेळापूर्वीच लहान योगी बालक समजून त्याला भरपूर भिक्षा वाढली होती. तरीही हा बालक परत भिक्षेसाठी का आला आहे? हा नक्कीच कोणीतरी ढोंगी साधू असणार, म्हणून ती रागाने त्याला खूप ओरडून हाकलून लावू लागली. आणि तो मात्र आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचे पाय धरून, माझ्या गुरूंना खूप भूक लागली आहे आणि त्यांना तुमच्याच घरचं अन्न हवं आहे. कृपा करून माते मला अजून भिक्षा वाढावी असं म्हणत खूप गयावया करत तिची विनवणी करू लागला. तेव्हा ती बाई म्हणाली, ठीक आहे, देते मी तुला पाहिजे तेवढी पंचपक्वान्नांची भिक्षा, पण त्या बदल्यात तुला तुझा एक डोळा काढून द्यावा लागेल. ते ऐकून गोरखनाथांनी क्षणाचाही विलंब न करता डोळ्यात बोट घालून लगेच एक डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या हातावर ठेवला. त्यांच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यांचे पूर्ण शरीर रक्तबंबाळ होऊन ते वेदनेने तडफडत होते. ते भयंकर विदारक दृश्य पाहून व अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने ती बाई नखशिंखात हादरून गेली. त्या लहान बालकाला असे रक्तबंबाळ झालेले पाहून ती बाई खूप घाबरून थरथर कापू लागली आणि तिने रडायला सुरुवात केली. तिने कळवळून त्यांचे पाय पकडून माफी मागितली. ती म्हणाली, अरे बाळा, तू हे काय केलेस? आपल्या गुरुसाठी तू आपला डोळा मला काढून दिलास. खरंच खूप थोर आहे तुझी गुरुभक्ती. मी तर तुला सहजच म्हणाले होते, पण खरंच मी खूप पापी व स्वार्थी बाई आहे. कुठून व कशी मला दुर्बुद्धी सुचली होती काय माहीत, म्हणून तुझ्यासारख्या छोट्या बाळाला मी अशा भयंकर वेदना दिल्या. हा सर्व माझ्यामुळे अनर्थ घडला आहे. मी स्वतः तुझ्या दुःखाला कारणीभूत ठरले आहे. तू मला त्याबद्दल शिक्षा दे, अशी ती बाई आलाप करत होती. पण गोरखनाथ जराही न डगमगता त्या बाईला म्हणाले, नका व्यर्थ शोक करत बसू माई, यात तुमचा काहीच दोष नाही. मी माझी गुरुभक्ती आहे, त्यांच्या प्रती माझं कर्तव्य आहे आणि ते मला पार पाडलेच पाहिजे. तुम्ही माझ्यावर दया करा आणि माझ्या गुरूंसाठी तुमच्या घरातील पंचपक्वान्नांचं जेवण आणून द्या. त्या बाईने आतून ताटभर पंचपक्वान्नांचे जेवण आणून त्यांच्या हातात दिले. आपल्या गुरुला ते दृश्य दिसू नये म्हणून त्यांनी आपले डोळे कापडाने गच्च बांधून घेतले आणि खूप आनंदाने भोजन घेऊन ते आपल्या गुरुकडे गेले. गुरूंच्या हातात जेवणाचे ताट देऊन ते त्यांच्या चरणापाशी बसले व खूप श्रद्धेने त्यांना ते अन्न ग्रहण करायला सांगितले. मच्छिंद्रनाथ हे खूप अंतर्ज्ञानी महायोगी होते. त्यांनी तिथं जे काही घडलं होतं ते सर्व काही अंतर्ज्ञानाने आधीच जाणलं होतं. आपला शिष्य आपण घेतलेल्या खूप कठोर परीक्षेतून उत्तम प्रकारे पास झालेला पाहून त्यांचे डोळे आनंदाने वाहू लागले. त्यांना त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला. त्यांनी त्याला त्याबद्दल काहीही न विचारता त्याच्या दुखऱ्या डोळ्यावरून हळुवारपणे हात फिरवला आणि चमत्कार झाला होता. गोरखनाथांचा डोळा लगेच पहिल्यासारखा पूर्ववत झाला होता. ते लगेच समजून चुकले की आपल्या गुरुने अशा तऱ्हेने आपल्या शिष्यवृत्तीची कठोर परीक्षा घेतली होती आणि आपण त्यात पास झालोय. त्यांनी लगेच आपल्या गुरूंच्या चरणी लोटांगण घातले. दोघेही गुरु शिष्य एकमेकांना मिठी मारून आनंदाश्रू गाळत होते. नंतर दोघांनी मिळून खूप आनंदाने भोजन केले आणि हा अजब व अद्भुत चमत्कार त्या बाईसहित आजूबाजूच्या सर्व लोकांनी पाहिला व ते खूप थक्क होऊन गेले. त्यांनी खूप आश्चर्याने तोंडात बोटे घातली व त्या गुरु शिष्याचं थोर महात्म्य लगेच जाणले. ते दोघेही कोणी साधारण व्यक्ती नसून खूप महान योगी सिद्धपुरुष आहेत हे जाणताच
त्यांनी लगेच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले होते आणि मग तिथे थोडे दिवस वास्तव्य करून आपल्या नाथपंथांची आजूबाजूच्या जनमानसात जनजागृती व प्रसार करून त्या गुरु शिष्याची जोडी नंतर तिथून दुसऱ्या ठिकाणी अद्भुत चमत्कार नाथपंथांचा प्रसार व जनजागृती करत करत पुढे निघाली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ही कथा आवडली असेल तर आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनेलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.